पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यातील जुने दानवाड येथील शेतकऱ्यांचे केमिकलयुक्त पाण्यामुळे मोठे पिकांचे नुकसान। कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथे संततधार पावसामुळे पूर आला होता। 2019ला ही पूर परिस्थिती होती, परंतु यावर्षी झालेल्या पुरामुळे एक वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुरातील पाण्यात मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीतील केमिकलयुक्त पाणी सोडल्याने जुने दानवाड येथील शेतकऱ्यांचे 2019 पेक्षा यावर्षी मोठे नुकसान झालेले आहे। शासनाने त्वरित पंचनामा करून या केमिकलयुक्त पाण्याची चौकशी करावी व जुने दानवाड येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घ्यावी, असे संतप्त शेतकऱ्यांची मागणी होत आहे। प्रतिनिधी सागर विरनगे। आज या ठिकाणी आपण दानवाड नवे दानवाड एकसमा रोडवर उभे आहोत। महापुराचं पाणी ओसरलेलं आहे व येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की केमिकलयुक्त पाणी इंडस्ट्रीयलनं सोडल्यामुळं इथं अशी ही पिकाचं नुकसान झालं आहे आणि आपण थेट शेतकऱ्याशी बोलत आहोत। असं करू नका, आता जे बोललासा ते सगळं बोला। 2019 साली पूर आला होता, पण त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती नव्हती। याच्यापेक्षा जास्त पाणी असून सुद्धा ही अशी परिस्थिती पिकांची नव्हती। पण यावर्षी ही परिस्थिती झालेली आहे पिकांची किंवा झाडांची। पूर्ण पांढरा पाला, उसाचा पाला किंवा झाडाचा पाला, याच्यावरती हा थर आहे, हा पांढरा याचा थर आहे। हे केमिकलचं पाणी सोडल्यामुळे हे नुकसान झालंय। रस्ता सुद्धा पांढरा झालेला आहे। पाणी यावर्षी वर्षापेक्षा काळं पडलेलं आहे, सगळीकडे काळं पडलेलं आहे। त्याच्यामुळं हे इंडस्ट्रियल एरियाने जे केमिकलचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळं त्याचा परिणाम इथं आमच्या पिकाला झालेला आहे। नाहीतर 2019ला सुद्धा 20-22 दिवस पूर असून सुद्धा पिकाची ही परिस्थिती नव्हती। हे आपण सगळे प्रत्येक शेतकऱ्यांनी बघावं, प्रत्येक गावकऱ्यांनी ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे। कुठेतरी या अन्यायाविरुद्ध कुठेतरी आवाज उठवायला पाहिजे। याची चौकशी शासनाकडून व्हायला पाहिजे आणि आम्हाला ती भरपाई मिळायला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।